देवीचे दर्शन घेतलंय, काय नेमकं साकडं घातलंय? एकीकडे विजयाचा गुलाल देखील उधळला. नाही, सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या आंगणेवाडीची यात्रा मोठ्या उत्साहाने परत एकदा भरलेली आहे. देवी आईची कृपादृष्टी नेहमीच आम्हा सिंधुदुर्ग वासियांवर आणि आम्हा राणी कुटुंबियावर नेहमीच असते आणि त्याची प्रचिती आम्हाला पावलं येत असते. आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आई भराडी देवीचा आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. आणि ह्या वर्षी तर लोकसभापासून विधानसभा, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आई भराडी देवीच्या आशीर्वादामुळे आज सिंधुदुर्गच्या जनतेने आज भरभरून दिलेला आहे. मताच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, विकास करण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने आई भराडी देवीचा मनापासून मी आभार मानेनच. कारण का राणे साहेबांच्यावर त्यांनी नेहमी आशीर्वाद दिलेला आहे. आमच्या भारतीय जनता पक्ष, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथ शिंदेजी सगळ्याच जणांवर आम्ही आई भराडी देवीने दरवर्षीप्रमाणे आशीर्वाद ठेवलेला आहे, दिलेला आहे. आणि याही पुढे आईच्या इच्छा अनुसार ज्या ज्या विकासाची अपेक्षा आई जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून करण्याची इच्छा आईची असेल ती मी निश्चित पद्धतीने पूर्ण करेन ही या निमित्ताने मी विश्वास देतो. कोकणात आणि राज्यात देखील महायुतीला मोठा विजय, कोकणात आणि राज्यात देखील महायुतीला मोठा विजय जो आहे तो मिळालेला आहे. आता कोकण हे महायुतीचा बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषदेमध्ये तर आम्हाला 50 मधून 48 मिळालेले आहे. सगळीकडे पंचायत समितीमध्ये 100% सत्ता ही महायुतीची आहे. म्हणून तोंडावर आपटणं काय असतं, धूळ चारणं काय असतं उभाटाला आणि महाविकास आघाडीला हे बघायचं असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत एकदा सबकुछ देवाभाऊ म्हणजे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळांनी एक चांगला परफॉर्मन्स जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळीकडेच दिलेला आहे. हा परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास. साहेब, विरोधक असं म्हणतात की कोकणातला जो निकाल आहे फक्त एका नेत्यापुरता हा भाजप निकाल म्हणजे सिंधुदुर्ग मालवण असेल तो राणे साहेबांमुळे किंवा रत्नागिरी असेल ते उदय सामंतांमुळे. ते नेते कुठल्या पक्षाचे आहेत? मग हे नेते कुठल्या पक्षाचे आहेत? भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे कुठले 100 लोक आहेत? त्यांच्याकडे पण एकच उद्धव ठाकरे, एकच राज ठाकरे, एकच राहुल गांधी आहे. तसं आमच्याकडे ज्या नेत्याच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास असतो त्या विश्वासामुळे जनता पुढच्या कारभारी म्हणून त्या नेत्याला निवडतात. त्याचं तेच प्रतिबिंब प्रचिती या सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये आलेला आहे. आणि म्हणून जे लोकांचा विश्वास हा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींवर उडलेला आहे. ते लोकसभेपासून आता जिल्हा परिषद वारंवार दिसत आहे. म्हणून या भागाचा विकास करण्याचे सगळेचे सगळे अधिकार आता 100% दिलेले आहेत. म्हणजे लोकसभेपासून पार्लमेंट टू पंचायत पर्यंत 100% ह्या कोकणाचा, सिंधुदुर्गाचा विकास करण्याचे 5 वर्षाचे सगळे अधिकार आता आमच्याकडे आलेले आहेत. आता जनतेला अपेक्षित असलेला विकास आम्ही करून दाखवू. पार्लमेंट ते पंचायत सगळं आता एक हाती सत्ता आहे. आता देवीकडे काय साकडं घालणार? आता देवीच्या शेवटी ह्या मातीचा विकास करण्यासाठीच आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या मंत्रिपदावर बसवतोय. त्याची जबाबदारी आमची आई भराडी देवीच, ये इकडे, आई भराडी देवीच आम्हाला देते, आशीर्वाद देते, ताकद देते. शेवटी तिच्या ताकदीमुळेच आम्ही ह्या जिल्ह्याचा विकास आम्ही करू शकतो. आणि म्हणून आज सत्ताधारी म्हणून जे अपेक्षित विकास आई भराडी देवीच्या नजरेसमोर आहे तो त्याचे सेवक म्हणून, तिची मुलं म्हणून आम्ही सगळेजण जिल्ह्याचा विकास करून आई भराडी देवीला दाखवू.